आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशायुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पंढरीच्या देवराया देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया राजीवनेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एक नाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो जास पायाचा जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागितीय दिव्य लोकास नेली आता हृदय ही आपुली चौपाळून या भलेवरी बैसव पावले श्रीगुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशायुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप
वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा धोंड गवनवाडीकर फार शरणाचा नाही, मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनी असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. थोडा स्वराचा आवाज कमी करा, स्वरेंद्राचा करा कमी. बच्चा बस. आणि म्हणून आलेली सर्वच मायबाप ऐका बरं आता फार लक्षपूर्वक, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं बरोबर जे तिथे बसले त्या महिला पा किती गोड बसल्यात बिचाऱ्या. आपले पक्के गट तट केले आपण, काही त्या खुर्चीवर बसले. कधी कधी लोक टाइमपास म्हणून येतात का काय कार्यक्रमाला श्रद्धेनं येतात, कधी कळत नाही माणसं. का हो आमच्या जीवनात पैसा झाला म्हणून आमच्या जीवनातली श्रद्धा नाहीशी होत चालली का काय हे कळत नाही. या जर आपण शहाणी माणसं आहे, शहाणीच माणसं एवढी कडाला बसली, आपले लोक ढाबे बसतील. एवढंच एक स्टेज राहिलं इथून चांगला काहीतरी संदेश घेऊन जाता येईल आपल्याला. ऐकूया पहा, तिकडं फक्त बोलू नका म्हणा, ते स्वयंपाकवाले तिकडं बसले. आता बसा आणा गप्पा तुम्ही, काय टेन्शन नाही, फक्त बोलू नका म्हणा. ऐका आता आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे बरं का. ऐकूया तो फार लक्षपूर्वक आहे का. त्याचं कारण असं आहे, धोंड गवनवाडीकर कीर्तन हे टाइमपास नाही, मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गुण असावं. ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादेव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. धोंड गवनवाडीकर कीर्तनात गायन जरी झालं असं छान, कीर्तनात वादन जरी झालं त्या गायनातून, त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कृपया दुसरी सूचना आहे, कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही. सगळ्यांनी दक्षता घ्या. का मी तुमच्याशी जबाबदारीनं बोलतो, महाराजही आपल्याशी फार जबाबदारीनं बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीनं बोलतो. महाराज म्हणतात गडे हो कीर्तन हे टाइमपास नाही, मग कीर्तन चांग कीर्तन गोड भाषा आहे. तुकोबराय आपल्याशी फार जबाबदारीने बोलतात बरं का. महाराज म्हणतात गडेव कीर्तन हे टाइमपास नाही, कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडेव आपल्याला जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होईल, जिथं हरिरूप होता येईल, तुकोबराय सांगतात ते कीर्तन आहे. मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे. धोंड गवनवाडीकर आलेली सर्व पाहुणी मंडळी, महाराज म्हणतात मिळालं या आयुष्य आपल्याला बरं का, पुन्हा पुन्हा मिळणार नाही आपल्याला. मग मिळालेल्या आयुष्याचा नाश होणं याच्या करता महाराज म्हणतात आता तरी पुढे याची उपदेश. हाच एक हिताचा उपदेश आहे. महाराज म्हणतात गडे हो नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश होणं याच्या करता किती संतांच्या हृदयातली तळमळ असेल. महाराज म्हणतात गडे हो मी तुम्हाला दंडवत करतो सकाळांच्या पाया. नुसतं माळकऱ्याला दंडवत नाही केलं. तुमच्या लक्षात आलं मला पुढं काय सांगायचं असं. ज्याच्या गळ्यात माळ नाही ना त्यालाही दंडवतच केला महाराजांनी. सकाळांच्या पाया. महाराज म्हणतात माझा दंडवत आहे तुम्हाला, एक काम करा हो आपुलाले चित्त शुद्ध करा. आलेल्या साधकांनी प्रश्न केला का हो तुकाराम महाराज आमचं आयुष्याचा नाश होऊ नये, आमचं चित्त मात्र शुद्ध व्हावं, त्याच्याकरता आम्ही काय अशी भगवत साधना करावी का जेणेकरून आमच्या आयुष्याचा नाश होणार नाही. महाराज म्हणतात तिथं ते करावे देवाचे चिंतन.
आपण परमेश्वराचं चिंतन करावं, आपण देवाचं चिंतन करावं, पण ते कसं करावं? करोनिया मन शुद्ध भावे. एक पाठ असा आहे, करोनिया मन एकविध. एकाग्र बनवावं आमच्या मनाची अवस्था, आणि मग त्या भगवत साधनेतली ताकद काही आगळी वेगळी असते. बस महाराज म्हणतात, गडे हो असाच व्यापार करा ज्या व्यापारातून आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त होईल. जीव हा अपेक्षेनंच काय, हे बघा जीवाला अपेक्षाचे भजन केलं म्हणजे आम्हाला काहीतरी आनंद मिळावा. आम्ही द्राक्ष लावतो म्हणजे आम्हाला तोटा येण्याकरता ना. आवणशी थंडी सुटली तर माणसाला इकडं थंडी ताप येतो, असं आहे ना. काहीतरी लाभ प्राप्त व्हावा आम्हाला, याच्याकरता सगळे ध्येय चालले ना. मग महाराज म्हणतात परमार्थातला लाभ काही आगळा वेगळा आहे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करोनिया मन शुद्ध व्हावे. हित ते करावे देवाचे चिंतन, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे आजी उपदेश विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आईसाहेब वैकुंठवासी शेवंतबाई संपत पुरकर इहलोकाची यात्रा संपवून आईसाहेबांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून आईसाहेबांचा संपूर्ण परिवार आहे. त्यांचे पतिदेव असतील आदरणीय संपत आबाजी पुरकर, आदरणीय आईसाहेबांचा एक मुलगा आहेत आदरणीय केशवदादा, आईसाहेबांचे नातवंड आहेत आदरणीय खंडेराव भाऊ आणि आदरणीय सागर भाऊ. तुम्ही पाठीमागे बघता का? मी बरोबर सांगतो, माझ्याकडे पहा, मी बरोबर सांगतो. एक मुलगी आहे सिंधुबाई. तिला हा सेवेचा योग आदरणीय याच परिवारामध्ये अत्यंत नातं असणारे आदरणीय आमचे जनकराव पानसरे पाटील, पानसरे पाटलांची या परिवारामध्ये बहीण दिलेली आहे. अत्यंत जवळीक माणसे, प्रेमाची माणसे, आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथेक करता अत्यंत गुढ पवित्र मृदंगाची साथ, ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एका एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण वैभव महाराज वाकचौरे तळेगावकर, श्री महाराजांना दंडवत करतो आपण. एकदा जोरदार टाळी वाजवा श्री महाराजांकरता. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आमचे अत्यंत आळंदीमध्ये वारकरी जीवन, शांत जीवन जगणारे अत्यंत गोड आवाज हरिभक्तपरायण आमचे रमेशगिरी महाराज, श्री महाराजांनाही दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत तुम्हाला गोड वारकरी चाली ऐकायला भेटतील आदरणीय आमचे आकाश महाराज गिडगे आणि दोंडगावन वाडीकर. ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ देवानी संप्रदायाला अशी अनेक हिरे दिलेत. त्यातली काही हिरे नाशिक जिल्ह्याला दिली बरं का. अशी अनेक हिरे, त्यातले काही हिरे या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार, अत्यंत कठीण परिस्थितीतून, संकटातून, अत्यंत ज्यांच्या जीवनामध्ये ध्येय उंच गाठवलं आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण भरत महाराज पानसरे, श्री महाराजांना दंडवत करतो आपण. एकदा जोरदार टाळी वाजवा श्री महाराजांकरता. दोन्ही बालदार चोपदार तुम्हाला दंडवत करतो. हनुमंतराय तुम्हाला दंडवत. हां बरं. आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण योगेश महाराज कनेरवाडीकरांच्या या संगतीमध्ये ही लेकरं आली, अत्यंत गोड, अत्यंत टाळकरी मंडळी, छान आहे. एकदा टाळी वाजवूया आपण मस्त त्यांच्याकरता. छोटे विनेकरी महाराज तुम्हाला दंडवत. हां आमच्या विनेकऱ्याकरता एकदा टाळी वाजव मस्त. योगेश महाराज यूट्यूब चॅनल आहे, त्यांचे मालकही या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे मालक तुम्हाला दंडवत. हां मस्त बगीचा. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो, दादांना तुम्हाला दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. अत्यंत गोड साऊंड सिस्टीमचे मालक आदरणीय आमचे गणेश भाऊ मालक तुम्हालाही दंडवत. हां अत्यंत 2 तास आपल्याला गोड जसं वातावरण असेल, करुणा प्रसंग असेल तर ते स्वर ऐकायला मिळतील. असे स्वर सम्राट सिंथसायझरचे मालक आदरणीय हरिभक्तपरायण योगेश महाराज सायखेडेकर मालक तुम्हालाही दंडवत करतात. त्या जोरदार टाळी वाजवा. माझ्या संगतीला आलेले आमचे मोठे बंधू अण्णांनाही दंडवत करतो. आदरणीय तुकाराम महाराज जगताप तुम्हालाही दंडवत. बरं ठीक आहे, चला ऐकूया. श्री संताजी माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत. पूज्यश्री आईसाहेबांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून गेली 1 वर्ष पूर्ण झाली असेल. एक मुलगा आणि एक मुलगी. ऐकताना ताई, आदरणीय सिंधुताईंच्या जीवनात
आणि केशवभाऊच्या जीवनात गेली वर्षभराच्या काळात अशी एखादी रात्र गेली नसेल, असा एखादा दिवस गेला नसेल का त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली नसेल म्हणून. त्या फोटोकडं पाहिलं का आम्हाला सगळं आठवतं येतं. कधी कधी काही लोकांचा दावा आहे आमच्याशी, वाद आहे, महाराज का आईबाप सांगतात तुम्ही कीर्तनात, आम्हालाही सांगावं वाटत नाही कधी कधी. पण एखाद्या कुटुंबाच्या घरी आम्ही जेवणाकरता गेलो तर ते लोक दुःख व्यक्त करतात आमच्या समोर, महाराज तुम्ही आमच्या घराला आले, आनंद झाला, पण दुःख एवढं आहे आमचाच मुलगा आमच्यामध्ये राहत नाही. कधी कधी शोकांतिका आहे, म्हणून येणारा काळ वाईट येत चालला. विठ्ठल विठ्ठल आदरणीय आमचे डॉक्टर साहेब काळे डॉक्टर यांच्याकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त बघितलं. ऐकूया, येणारा काळ वाईट येत चालला बरं का धोंडवाडीकर. आज जुनी माणसं जुनी दिवस सांगायला लागले, ते आत्ताचे प्रजेमध्ये सांगू नका तुम्ही काय वाईट काळ भोगला. थोडी घमेंड चढली माणसाला, पैसा वाढला माणसं करताना, सहज बोलून जातो आपल्या बापाला, अरे काय केलं आमच्या करता, असं म्हणू नका गडे, म्हणू नका आपल्या आईला काय केलं आमच्या करता. का लय कष्टानं जीवन जगलेली ही जुनी माणसं. सुरेंद्रचा आवाज कमी ठेव, हां बस थोडासा नॉर्मल बस. अत्यंत कष्टानं जीवन जगलेली ही जुनी माणसं. त्या आईच्या प्रतिमेकडे पाहिलं का आम्हाला सगळं आठवत. आई तुझ्या या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. बाळपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृतावुनी घोड तू पाजिला शिपाना. आई तुझ्या गया प्रेमाची, आई तुझ्या गया प्रेमाची कधी आठवण झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार. अशी पवित्र प्रेम करणारी माय या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी, आई तुझ्या गया कष्टाला ग कधी सीमा झाली नाही. आई तुझ्या गया कष्टाची, आई तुझ्या गया कष्टाची कधी आठवण झाली नाही ग आई. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार ना. अशी निस्वार्थ प्रेम करणारी आई या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. तुकोबाराय सांगतात, ऐका आपली माय किती प्रेम करते. लेकुराचे हिता टाळी वाजवा आमच्या आकाश महाराजांकरता. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लावा विनप्रती. ऐकूया, चला आता थोडं ज्ञानोबरांशी बोलू आपण. आलेली पाहुणे मंडळी कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. का हो,
इथं ज्ञानोबराशिवाय आपलं भलं करणारं कोण नाही बरं का या जगामध्ये. इथं संताशिवाय आपल्या जीवनात भलं करणारं कोणी नाही. का तुम्ही किती चांगलं जीवन जगा, इथं 40% समाज आपल्या विरोधातच, पण 100% आपल्याला प्रेम करणारे या जगामध्ये फक्त संत एकडे दादा. ज्ञानोबराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. चला बोलूया, ज्यांच्या पाठ असेल ते म्हणत चला माझ्याशी. उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे ही घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. हा ज्ञानोबराय सांगतात तिथे जन्म झाला की मरावं लागतं. साधकांनी प्रश्न केला, ज्ञानोबराय इथं जर एक दिवस मरावंच लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता इथे. खरं तर ज्ञानोबराय सांगतात एक माध्यम घेऊन आलो. काय माध्यम आहे असं. एका देहरूपी गावाला आलोय ज्ञानोबराय सांगतात. देहाच्या गावालिया. आपलं गाव धोंडगावनवाडी नाही, पिंपळगाव बसवंत नाही, चांदवड नाही. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोळिया ना मनो धनंजया जिया परी. ज्ञानोबराय सांगतात तिथं आलोय की दिवाला 2 सोहळे, एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा. ज्ञानोबरांच्या भाषेत शेवंताई साहेबांचे दोन्ही सोहळे झाले. जन्माचाही शिट्टी घेतं थोडं कमी ठेव. जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. बोला, मला बोलावं लागतं बरं का कीर्तनात. नुसतं मी एकट्यानं बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं याला कीर्तन नाही म्हणत. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद झाला पाहिजे. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. चला बोलूया. ज्ञानोबरांच्या भाषेत दोन्ही सोहळे झाले आई साहेबांचे. जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. आता तुमचा आमचा एक झालेला आहे ज्ञानोबरांच्या भाषेत. बोला की हो. तुम्ही आजारी आहे का. हां, मी आहे थोडा आजारी, त्याच्यामुळे मला माझ्याशी बोला जरा. मी जर सांगितलं असतं मी थोडासा आजारी, लोकांनी ते मान्य केलं नसतं. लोक म्हणशील याला दुसरीकडे जास्त भेटलं म्हणून आजारी पडला. कधी कधी माणसाला असं संकट आलं कीर्तनकार अवघड जबाबदारी असते. पण कधीतरी आपल्या घरातलं लेकरू म्हणा आलंच एखाद्या दिवस संकट, कधीतरी समजून घ्या बरं का. हां, नाही तर लोक समजून नाही घेत. एखादी का पोस्ट आली का गोड अशी व्हायरल करते मस्त बाकी, नुसतं क्लिक करायचं. काय भेटत नाही तर कोणाला त्रास देऊन, काय भेटत नाही कोणाच्या पोस्ट व्हायरल करून. हा इकडं जर मुक्त जीवन भेटत असेल, काहीतरी धन भेटत असेल तर करण्यात मजा आहे. पण कधीतरी समजून घ्या अडचणी आली तर. आता मला कितीही संकट आलं असतं तर मला जनकरावने सांगितलं असतं, महाराज तुम्ही 1 तास का होईना पण बोलावं लागेल तुम्हाला. कारण का समाजाचा रोष असतो, जबाबदारी असते नियोजनकाराला. चला ऐकूया, बोलत चला माझ्याशी. ज्ञानोबरांच्या भाषेत 1 सोहळा झाला आहे जन्माचा आपला. कोणता बोला ना हो. आता मी सांगितलं ना तुम्हाला जन्माचा, आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता सांगायला. घाबरायचं नाही. का घाबरायचं नाही. तुम्ही एवढं डोक्यात ठेवायचं, सांगणारा सुद्धा जाणार आहे. आता बरं वाटलं का तुम्हाला. इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग आपला 1 सोहळा होण्याच्या अगोदर आपल्याला ज्ञानोबराय सूचना करतात. राजा तुझ्या कार्यकर्ता आला ना, पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडून या. आम्ही असं काय कार्य करावं, काय कार्य घेऊन आलो. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, ही जी एरझार आहे ज्ञानोबराय सांगतं ती संपवण्याकरता आलो. का हो ज्ञानोबराय. साधकांनी प्रश्न केला, या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं का. ज्ञानोबराय सांगतात, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे आणि किंबहुना एरझारे चिरा पडे. या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं. पण का हो ज्ञानोबराय, या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं तर आम्ही आमच्या जीवनामध्ये अशी काय भगवत भक्ती करावी, आम्ही काय भक्तीची कास धरावी का जेणेकरून आमच्या जन्म मृत्यूची अर्जार संपेल. ज्ञानोबराय सांगतात, एक काम करा तरी जड जडून व्हायला निघ. हा हा ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावशी अव्यंगण जिदाम माझे. ज्ञानोबराय सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागा. जी अनादी कालापासून आलेली भक्तीची वाटे ज्ञानोबराय आग्रह करतात. तुकाराम महाराज रामभक्ताला शरण जातात, भक्तीची अनादी कालची वाटे, आणि शरण जाऊन एक पवित्र भक्तीची वाट.
वाजव मस्त छान. काय भक्तीच्या त्या वाटा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. काय भक्तीच्या त्या वाटा. ज्ञानोबा सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागेल तर आपल्या जन्म मृत्यूची अर्धर संपली. मग मिळाले मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही. स्वतःला लय भाग्यवान समजा बरं का. श्रावण महाराज जगतात सांगतो म्हणून नाही भाग्यवान समजायचं. इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं. स्वतःला भाग्यवान समजायचं. बड भाग मानुष्य तन पावा. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात ते मनुष्य जीवन मिळालं. पहिलं भाग्य नरदेह मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पहिलं भाग्य नरदेह मिळाला. दुसरं भाग्य भारत देशामध्ये. तिसरं भाग्य महाराष्ट्रात. या महाराष्ट्र भूमीचं वर्णन केलेलं आहे. या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपाचं वर्णन केलं. पण आपण भाग्यवान समजा स्वतःला. काहीला 0 किलोमीटर आहे, काहीला 10 आहे, काहीला 100 आहे. आपल्याला तलही नाही 300, 350, 400 येईल. सांगाव महाराज त्या तीर्थाचा त्या भूमीचा महिमा. जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर गाव. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव. टाळी वाजूया टाळी टाळी चला. धर्माचे नगर देता विठू पाटील ताते नाव. धर्माचे नगर देता विठू पाटील ताते नाव. चला जाऊ तया टाया काही भोजन मागाया. चला जाऊ तया टाया काही भोजन मागाया. हे विठोबाचा दरवाजा गो त्याचे चरणी लक्ष लागो. 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 एकदा टाळीवाज आमच्या योगेश महाराजांनी. खरं तर संगीत प्रवचन कथा अत्यंत गोड. बरं नुसतं ते तेवढं वाजवतच नाही, त्यांचं गाणं सुद्धा तेवढं गोड आहे बरं का आमच्या महाराजांचं. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर दिखा विठू पाटील त्याची ना. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. ऐकूया. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान समजा स्वतःला ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान समजा स्वतःला गडे हो निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्म मिळाला. कितो भाग्य? चौथं. 5वं भाग्याला लक्षपूर्वक आहे का बरं का. दोंडगावनवाडीकर आलेली सर्व पाहुणे मंडळी. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याची बरं का. 2019, 20, 21चा काळ लय वाईट गेला. जवळची माणसं निघून गेली. अरे कोट्यधीश माणसं निघून गेली. पण ठेवलंय आपल्याला देवानं. कशाला? गांजा आणायला, कमिश्रे आणायला. काय काय म्हातारे अशा नंगाटे नवऱ्याला सुद्धा घाबरती नाही. बघा 5 रुपयाचा डेपो आणतीन पक्का काली तिथे असं मस्त बाकी. हे अगं नवऱ्याला तरी घाबरावं. एवढ्यावर नाही राहिल्या मावल्या काही. एवढ्या मावल्या डेअरिंग झाल्या. काय काय मावल्या तंबाखू खातात. काय नवऱ्याचा पावर असेल हो. अरे काय येणारा काळ वाईट येत चालला. आम्हाला काय हे भंगार व्यसन लागावं. आम्हाला देवाच्या नावाचं व्यसन लागावं. जे व्यसन जनाबाईला लागलं होतं ताई, जे व्यसन मीराबाईला, जे गोपिकांना लागलेलं होतं. का त्या गोपिका किती नुसतं परमात्मा, नुसतं भजन, शृंगार करायचा देवा करता, नटायचा देवा करता, भजन देवा करता. एक गोपिकेने हातावर मेहंदी काढली, हातामध्ये बांगड्या आहे, गळ्यामध्ये फुलांचा हार आहे. तिला विचारलं, ए बाई अगं तू शृंगार कोणा करता केला? ती गोपी तिचा किती भाव गोड व्यक्त करते. ऐका बरं माय. ती गोपी सांगते,
महिने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम. चला टाळी वाजूया मस्त. मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की, मैंने चुड़िया पहनाई रे कृष्ण नाम की, मैंने चुड़िया पहनाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की. मेरा जीवन है कृष्ण, 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 मेरा जीवन है कृष्ण. मैंने माला पहनाई रे कृष्ण नाम की, मैंने माला पहनाई रे कृष्ण नाम की, मैंने माला लगाई रे कृष्ण नाम की, मैंने माला लगाई रे कृष्ण नाम की. भाव किती गोड सांगते. भजन भजन का देवाने आयुष्य आपल्याला बोनस दिलं बरं का. देवाने आपल्याला आयुष्य. अरे कोट्याधीश माणसं निघून गेली. ओ डॉक्टर साहेब, अहो काय लाख रुपये घ्यावं माणूस वाचवा, नाही वाचवता आला. देवानं ठेवलं तर आपल्याला. एखादा माणूस नोकरीला असतो ना, त्याला बोनस मिळत असतं दीपावलीला, लाख रुपये 2 लाख रुपये. तसं देवानं दिलेले हे बोनस आयुष्य आपल्याला. कशा करता? भजना करता. मग नसलं तर आजपर्यंत गुरु केला तर गुरु करून घ्या. गुरु करायचे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, इथं ज्ञानोबरायांचं ऐकायचं. श्री गुरु सारिका असता पाटील. आपण म्हणावं पाटील भरपूर आता मजा केली, गुरु करून घ्यावा. पाटील म्हणतो बाबा आपल्या मनाचाच गुरु आहे. यम लावून आली ना तिथं गेले हो. तिथं काय श्रीमंती चालत असते काय पैशावालीची. इथं किती कोट्याधीश संपत्ती कमवून ठेवली म्हणजे तिथं तिथं नाही चालत. इथं 1 तास देवाच्या मंदिरात गेला, पहारा दिला ना, तिथं नोंद झालेली आपली वाली. इथं कीर्तनात आलो, टाळी वाजवली, तिची नोंद आहे. इथं भजन केलं, तिथं नोंद आहे. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडवी नयमा सोनिया, सोडवी नयमा सोनिया. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडवी नयमा सोनिया, सोडवी नयमा सोनिया. इथं नोंद आहे. इथं देवाच्या कार्याला वर्गणी दिलं तर तिथं नोंद आहे. इथं लोकांचे बांध कोरले तर ती सुद्धा नोंदची तिथं. इथं सांगावं लागतं, तिथं देवा लागतं उलगडा सगळा तिथं देवाच्या दरबारामध्ये. हा मग भजनाची नोंद आहे आपली तिथं. मग भजन करावं का? गुरु करून घ्यावा. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. श्री गुरुच्या कृपेनं गळ्यामध्ये माळ घालावी, तुळशी माळ गळा गोपी चंदन ठेव. असं म्हणले नाथ महाराज, गंडे तोडे गळा. सध्याचा काळ येणार एकदा वाईट येत चालला ना, लोकांचा माळीवर विश्वास नाही राहिला, एवढा गंड्या तोड्यावर विश्वास राहिला. पहा तुम्ही 50% लोक बधीर करून टाकले. तुम्ही पहा आता, पहा तुम्ही कीर्तन झालं का आपण म्हणावं येईन बाई जेवण करून जा. बरं येईन बाई म्हणते मी खात नाही. का बरं? ते एका दरी जाऊन येले म्हणते का बाबाकडा काचा बाबा काचं काय गमाय. हे ताई इथून गाडी धरा. बरं तुमचे वलही चांगले दिवस. आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ना ग, किती छान दिवस आले तुमचे. इथून बस धरा. मी त्याला प्रमाण सांगणारे बोगस नाही बोलत. जा त्र्यंबक नगरीला, हे मस्तक ज्ञानोबरांच्या समाधीवर ठेवा, निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा. आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त होईल बरं का दादा. हा श्री संताची माता चरणावरी साष्टांगी करी दंडवर. बरं नसतं तुमचंच दुखणं नाही, यायचं तेच दुःख नाही. आपण म्हणा ये बा जेवण करून जा, आई म्हणतो आपण खात नाही. का बर? वर्ष श्राद्धाचं दाव्याचा खालं का अंग जड पडतं म्हणतो. कंदुरीला गेले नाही जड पडत याचं अंग. बघा कारणाला तर बघा आमंत्रण नसलं तरी जातो हा गडी. तिथं पापच आहे. माऊस का आता हंस करी जोडून वैरी ठेवेला, विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड यमदंड.
अरे महाराज म्हणतात तुका म्हणे कुठं ती हाडे नापुल्या नाडे रडती पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशी नये काय उत्तर देता होशी नये पातके करिता पुढे आहे काय उत्तर देता होशी नये काय उत्तर देता नाथ महाराज म्हणतात कडे पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू परिवार आपला माळकरी असावा मस्त छान आता येणारा काळ असा भाग्यानं समजायचा माय तुम्हाला जर माळकरी नवरा भेटला ना म्हणजे माळकरी जावई जर भेटला तुमच्या लेकीला तर तुम्ही खूप भाग्यवान समजा हे आपल्या लेकराला जर माळकरी मुलगी भेटली ना ती सुद्धा भाग्यवान समजा ते भाग्यच म्हणावं लागेल सध्याच्या काळात कारण माळ घालायची लाज वाटते आम्हाला आम्ही सोनं काय कोटी रुपयाचं घालू शकतो अंगावर पण माळ घालायची लाज वाटते माणसाला आपण म्हणावं मावशी पुरीला माळ घाला मावशी म्हणते बाबा घाला वाटते पण तो कसा भेटल का तो जसा सालाचा गडीच हिच्यावाला तो कसा भेटल अगं बाय आपल्या आपल्या पुरीच्या गळ्यात माळ असेल तर जावंही चांगलंच भेटल आपल्याला हे आमचे जनकराव मी कोणाचं वर्णन करणारा महाराज नाही बरं का मी वस्तुस्थिती मांडणारा महाराज आमच्या सुरेश मामाला लय गोड जावई मिळाला त्यांचा परिवार खूप छान आहे आमच्या जनकरावचे पिताश्री नर्मदामाईची परिक्रमा करून आलेत इथं संसार करता करता आम्हाला काहीतरी पुण्याचा लेखाजोखा असावा गरिबीतल्या माणसानं लेकरांना सुखाचे दिवस आणलेत ना आमचे सुरेश मामा आहेत एक मुलगा महाराजी म्हणजे एक वारकरी आणि एक सरकारी एक सीमेवर आहे माणसाची गरिबी हे बघा गरिबाला कधी हसू नका ही गरिबी श्रीमंती सावलीसारखी आहे कधी कधी माणसं लोक गरिबाची टिंगल करतात पण कधी कधी गरिबी निघून जाते माणसाच्या जीवनातली मी सांगितलं ना श्रीमंती गरिबी ही सावलीसारखी आज लेकरांच्या कृपेनं त्यांच्या कष्टानं चांगले दिवस आले तो का घरामध्ये वारकरी परंपरा आहे म्हणून देव आमचं भलं करू शकतो आम्हाला विश्वास पाहिजे आमच्या माळीवर देवावर साधनेवरती तुकोबा नाही सांगतात म्हणून आहे का कंठी मेरवा तुळशी व्रत करा एकादशी तुकोबा नाही सांगतात मना स्वतःला मनवा हरीचे दास तुका म्हणे माझं हे आस मना स्वतःला का देवानं ठेवलं सांगा देवाला बरवे झाल्या जीवरी तेव्हा नाही पडलो मृत्यूची आहारी पांडुरंगा निवृत्ती राया बरं झालं 2019ला जी हरी झाला नाही जी हरी लक्षात आला ना आपल्याला जो अनेकांचा होऊन गेला वाचून आलो येतवरी उरले ते हरी समर्पण मग उरलेलं आयुष्य आपलं भगवत साधनेत जावं आपल्या आयुष्याचा नाश नाही याच्याकरता महाराज एक विनंती करतात उपदेश करतात अभंगाचं पहिलं चरण आता तरी बहुत बढ़िया आता तरी
टाळी वाजवा आमच्या भरत भावा करतात बघ. आता तरी पुढे याची उपदेश, हाच गीताचा उपदेश महाराज म्हणतात. नका करुणाशा आयुष्य मिळालं हे थांबण्याकरता नाही बरं का. आयुष्य जात आहे पा काळ जपत असे स्वहिताचा गोर वाद आणि रहा श्री हरीचा. नामदेवरायाचा पुरावा. आता तो कुबरायचा पुरावा. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. चला चला घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती टाळी वाजवूया. खूप छान. नाथ महाराज म्हणतात गडे आयुष्य टपूनच बसलेलं आहे. तू आयुष्य खाण्याकरता घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे यावं काय. पण मिळालं आयुष्य, या आयुष्याचं सोनं व्हावं, कल्याण व्हावं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. गुरुनाम गुरु वैकुंठाशी ब्रह्मलीन श्याम महाराज शास्त्री आम्हाला पाठामध्ये अत्यंत गोड व्याख्या सांगायची. खूप गोड. पण असं आहे दादा, जो आवडे जगाला तोची आवडे देवा. संत महापुरुषांचं आयुष्य लय थोडं असतं, पण आहे तोपर्यंत आपल्या जवळ महात्म्य असतील तर कळून घ्या बरं. कधी साधूला विरोध करू नका. इथं एका बाजूला देवाला विरोध केला तर चालेल, इथं देवाची निंदा केली तर चालेल, पण साधूची निंदा कधी करू नका, साधूला कधी विरोध करू नका. आज साधूला देणं दुःख वाटेल, पण महाराज म्हणतात ते त्याला सहन होत नाही जगाच्या मालकाला. हा हरिजनाची कोणा न घडावे निंदा. जगाच्या मालकाला साधूची निंदा घडलेली, कधी भक्ताची निंदा केलेली. पण ऐका हो, साधूचं जीवनच असं, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. काय साधूचं मरण असतं हो. मुक्ताबाईंचा अभंग वाचत होते शास्त्री महाराज. आईसाहेबांचा अभंग वाचता वाचता देह ठेवून दिला. सदानंद गुरुजी, वैकुंठवासी सदानंद गुरुजी माऊलीच्या मंदिरात राहायचे. त्र्यंबकेश्वरला मुक्ताबाईंचाच अभंग दिला होता. मुक्ताबाईंचा अभंग घ्या. वाचता वाचता देह ठेवला सदानंद गुरुजीने. काय माणसाचं मरण किती गोड असावं. म्हणून शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. शास्त्री महाराज गोड व्याख्या सांगायचे. सचित आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे. आम्हाला त्या स्वरूपाची ओळख व्हावी, परमात्म्याची ओळख व्हावी, याच्याकरता मिळालं आयुष्य. या आयुष्यामध्ये परमात्म्याची ओळख करून घ्या. का हो बरं, आहेच आयुष्य किती अल्प आयुष्य मानव देह आणि शत गणिले ते अर्ध रात्र. 100 वर्षाचं आयुष्य, त्यात निम्म झोपे चाललं. मध्ये बालत्व, बालपणे, पीडा, रोग, क्षय, काय भजनाशी उरले ते पाहिजे का. महाराज म्हणतात भजना करता काय आयुष्य शिल्लक आहे, भजन करून घ्या. एक स्वामी रामदास स्वामींचा एक अभंग सांगतो. उरली वेळ तर बोलूया पुढे, नाही तर थांबूया. बरोबर 12:30ला थांबायचं आहे आपल्याला. समर्थांची खूप गोड भाषा आहे. रामदास स्वामी सांगतात, ऐका बरं का. आता सावध सावधान वाचवदा नारायण, सावध सावधान वाचवदा नारायण. महाराज म्हणतात सावध व्हा आणि परमेश्वराचं चिंतन करून घ्या. का आपला आयुष्यातला बदल पहा कसा असतो. इथं सगळा माल उपलब्ध आहे म्हणून सांगतो. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 पर्यंत माल आहे आपल्याकडं. माल आहे म्हणजे एवढं आयुष्य आहेत आयुष्याची माणसं. समर्थांची भाषा किती गोड आहे. 10 वर्ष बालपण, ऐकता ना. 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो काहीसा सावधान, सावध सावधान वाचवदा नारायण. 10 वर्ष बालपण, बालपणाचे किती झाले 10. 20 वर्ष तारुण्य, तारुण्यावस्था प्राप्त झाली. आता 20 वर्षाचं आयुष्य झालं. अंगी भरला मदन, मग तो काहीसा सावधान, सावध सावधान
पाचे वदा नारायण. मानीनं भजन करून घ्या का. अजून 10 टाका पटकन. आपल्याला 100 पूर्ण करायची बरं का. पटपट बोला सगळी. अजून 10 टाकले किती झाले बोला ना. टाका टाका. मी का तुम्हाला दुरी तिरी नाही टाकायला राहिलो. हे लई लवकर लक्ष येतात आपल्यावाल्या. किती झाले 30. किती झाले माय बोला बोला. तुम्ही पण बोला म्हणजे सगळ्यांना आपलं खेळीमेळी गोडे. 30 वर्षाचं आयुष्य झालं का ऐकलं आपल्या कथा बरं का. आपलीच कथा आहे. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावध सावधान पाचे वदा नारायण. 30 वर्ष होती. ते सुद्धा बोलल बरं का आपल्यासारखं. आता आहे का. पुत्रदारा मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी. आलं लक्षात आपल्याला. अजून 10 टाका चला. हा पटपट. 40. किती झाले 40 वर्षाचा आयुष्य झाला का का आपली कथा. आता जो 40 वर्षाचा माल आहे त्याने आहे का माल लक्षात आला ना. 40 वर्ष झाली डोळा 40 आली हे डोळ्यास बुरळ पडली कैशी दूर आणि जवळी सावध सावधान पाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. आलं ना लक्षात. 40 वर्षाचा आयुष्य झालं की इंद्रिय साथ सोडायला लागतात. स्वराचा आवाज कमी. स्वराचा. 40 वर्षाचं आयुष्य झालं की इंद्रिय साथ सोडायला लागतात ना. बस राहू दे. मग जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचून घ्या. वाचावी ज्ञानेश्वरी. हा ताई तुमच्या गावाला 7 दिवस जर सप्ताह असेल तर रोज आरतीचं थाट घेऊन जा आणि भगवंताला ओवळता ओवळता परमात्म्याला पाहून घ्या. परमात्म्याचं काय सुख आहे. डोळे तुम्ही गारे सुख पा विठो बाचे मो. आई साहेब ओवाळण्याकरता जायचे बरं का पांडुरंगाला. लाजले गे माय आता कवना ओवाळू आता कवना ओवाळू. का हे धोका देतात. आपण म्हणू तात्या अहो गावाला सप्ताह असायचा तो मी हरिपाठाच्या अगोदर असायचे. आता दिसते नाही मंदिराकडं. तात्या म्हणतो यावं वाटतं पण अडचण आहे की काय. असा पुढं पाऊल टाकला का खड्डा दिसतो. डोळ्याचे खासड झाले हो महाराज. आता येऊन जोपर्यंत डोळे चांगले ना तो परमात्म्याला पाहून घ्या मस्त. बरं स्वराचा आवाज थोडा द्या गणेश भाऊ. अजून 10 टाका. किती झाले आता ऐका बरं का. 50 वर्षाचा आयुष्य झाले. 50 वर्ष होती हालती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्याशी मातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हालती दातांच्या पंगती. हे सुद्धा धोका देतात. हे चांगले तोपर्यंत चांगलं खा. चांगलं खा. लक्षात आलं ना. हा वाईट खाऊ नये माणसाने. चला आपल्या हातात काही नाही. काळी भोर केस होती अहो रात्रीतून सफेद होऊन गेली. काय आपल्याला कॉल नाही आला मिस कॉल सुद्धा नाही आला. आला का हो. आहे का आपल्या हातामध्ये काय. आपल्या हातात काहीच नाही पण माणसाला लय घमेंड. काय घमेंड करू नका. चला अजून 10 टाका. आता पहा पुढं मजेचा विषय आपल्याला. चला 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 चला. हा किती 60. आता 60 वर्षाचा आयुष्य झाला काय का आपली कथा. 60ची बुद्धी नाटी मग हात आली काठी हे वस वस लागे पाठी त्याशी हसती कारटी सावध सावधान पाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाटी. 60 वर्षाचं आयुष्य झालं का सासूला घरात काही उमजत नाही पण सुनाला बोलल्याशिवाय. स्वराचा आवाज सोडणार मला कमी. एक सेट झाला का सेट कमी कमी कमी. एकदा सेट झाला का सेट बस. मावशे हो एक लेकराच्या नात्यानं तुमच्या पाया पडतो मी.
तुम्हाला 1 सून असो, 2 असो, 3 असो, 4 असो, 5 असो, बा झाल्या 5. कधीच सुनाला सासूरास करू नका ताई. ऐकता ना माय? कधीच नका. आता सासूरास करणं बरं वाटेल माय, पण या थोडंसं वय ढिल्लं झालं का अशा काटा काढी त्या मावशी आपला. आता त्या कशा काढीत आहे का बरं का. काय सासरी सुनाला येडपड जन्माला आली, सुनायला शिवीगाळ करतात. अरे कोण्या नरकाला जाऊन भोगावं लागेल येडे हो. सुनाला शिवीगाळ करणं हे आपल्या रक्तात नसावं. आपल्या लेकीला जर सासरी शिवीगाळ केली तर बरं वाटतं का आपल्याला? 100 एकरावाला माणूस असेल पण सत्ता गेली, शहाण पण गेलं. हातातली सत्ता गेली ना काय कोणी विचारत नाही. मी त्याला प्रमाण सांगणार आहे, पता लक्ष बरोबर काय का आता का सुनायला बोलायचं नाही. ऐकताना माय आता अजून 10 वर्षाचं आयुष्य टाका. किती झाले जरा मोठ्याने बोला बरं. 70 किती? आता ऐका आपली कथा. 70ची केली रचना, बसल्याने उठवेना उठवेना चालवेना, मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे वदनारायण. 70ची केली रचना, बसल्याने उठवेना. 70 वर्षाचं आयुष्य झालं, जागेवर बसलं की उठवत नाही. मस्त वाटतं मैत्रिणी का जावं बसायला, कुठेतरी एक जागी बसावं लागत. मग ऐका, मग घरात नवीन सुनबाई आलेली असते, लेकराला पाळण्यात टाकते तरी ती राहत नाही. ऐकता ना, मग ती लेकराला पाळण्यात टाकते, झोका देते. झोका देता देता म्हणते, बाळा ए बाळा झोप, कोपऱ्यात बोकडी आहे. भात सुनायची सासू होती पण बोकडी व्हावं लागतं. काय सत्ता गेली. कधी कोणाला त्रास देऊ नका. महाराज म्हणतात अरे 100 एकराचा मालक होता, पण माणसाला किंमत कुठपर्यंत आहे का? जोवरी चढल का तोवरी म्हणती माझा, मानितीला न थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळले आला बागुला जा. बरी भीतीत आहे ग, बागुल बोईल बरं का. तसं असंच आहे इथं. 100 एकरावाला मालक जरी असला तर एक दिवस सत्ता गेली, शहाणपण गेलं. म्हणून कोणाला वाईट कमेंट करूच नका. कमेंट करता आली तर चांगली करा. सुनाला चांगली कमेंट करा, चांगलं म्हणा सुनाला. तुम्ही नुसतं सुनाला थोडंसं संध्याकाळी चांगलं म्हणून पाहिलं तर अशा 14 भाज्या खायला मिळतील माहिती तुम्हाला. अशी व्हायला असू द्या सासू अशी, पण महिन्यात अशी होऊन जाईल. फक्त चांगलं बोला बरं. वाईट बोलणं काय आणि चांगलं बोलणं काय, दोन्ही बाजूचे ना. काय या सगळ्या गोष्टी आहे. आजचा दिवस चालला, उद्याचा उजडेल ना उजडेल काय सांगता येईल आपल्या जीवनात. कोणाशी दुश्मनकी ठेवू नका, वैर ठेवू नका बरं का ताई. तुमची मैत्रीण 5 वर्ष झाली बोलत नसेल ना, ती तुमच्या जवळून जात असेल, तुम्ही तिचे पाय धरा. तुम्ही तिचे पाय धरा आणि तिला सांगा, अगं संदर्भ आगा, अगं काय वैर धरती बाई, परत कोण्या जन्मात भेटवणार आहे आपल्यावाली. 2 जीवाच्या मैत्रिणी भेटल्या तर बोलून घ्या ताई. कोणाशी वैर ठेवू नका बरं का. हे राजकारण गावकारण खड्ड्यात घाला. अरे 5 बालपणापासून मैत्रीचं नातं जपलं, 5 वर्षाच्या राजकारणापायी मैत्रीच्या नात्याचं माथेर करून टाकलं माणसाने. अरे हे सेवे दावे सोडून द्यायची, लय गोड राहायचं. जो भेटेल त्याच्याशी प्रामाणिक राहा, गोड बोला. आपण म्हणा रामभाऊ बोला, 2 प्रेमाची माणसं भेटली, रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही, तेव्हा बोलायला कुठं. आपण म्हणा बोला रामभाऊ बोला, अहो मरायला वेळ नाही. पिंपळगावला गेला आणि रामभाऊच मी आला. आता तर कोणाशी बोलल तो याडा. इथं काय नाही आहे तो सुपर्यंत ना लय गोड सुखानं आयुष्य जगायचं. चला अजून 10 टाका पटकन. संपत आला आपलं कीर्तन आहे. चला 80 4 20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्यावीन मचली जैसी, जीव होतो कासाविसी. सावध सावधान वाचे वदनारायण. 4 20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्यावीन मछली जैसी, जीव होतो कासाविसी. चला मग वर्ष झाली 90, बोलवे नाही एक शब्द. 90 वर्षाचं आयुष्य झालं, वाचाच बंद पडली. आता 100 करा ना पूर्ण. असे हात करा ना, करा असे हात. हात असे नका करू, वर करा मस्त बाकी. 1 शतक पूर्ण झाला, टाळी वाजवा. आला पैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे
योगी सावध झाला समर्थांची भाषा आहे ती. एक शतक पूर्ण झाला आयुष्य आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान पाचवदाना राहील. बस आयुष्य लय थोडं आहे. हे बघा बाबाजींचा फोटो लावलेला जनार्दन स्वामींचा. जुन्या काळामध्ये सत्संग असायची बरं का बाबांची. आपल्या आयुष्यात गुरु हे माळ का घालून घ्यायचं सगळ्या गोष्टी. स्वामीजींचं व्याख्यान असायचं, प्रवचन असायचं आणि अभंग घ्यायचे. धर्म करा धर्म करा तेने देव येईल घरा. तेने देव येईल घरा. धर्म पांडवानी केला अंगी देव राबविला. अंगी देव राबविला. जुन्या चाली होत्या त्या. बरं हे काय सगळे एवढं सामुग्री होती का? ए लोक टेंबे घेऊन असायचे प्रवचनाला आणि सगळे आनंदात म्हणायचे. फक्त म्हणायचे भजन म्हणजे चाललं. म्हणा बरं का माझ्या पाठीमागं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. आता एकदा तुम्ही म्हणा माझ्या पाठीमाग हरी देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. तुम्ही चाल ऐकली तुमचे चेहरे हसरे झाले. अशी त्या भजनातली ताकद होती. गाडगे बाबांच्या चाली येत मस्त बाकीच्या. हे लोक चौकात येऊन भजन करायचे काय नाही, पण एका तालात एका टाळीत एका स्वरात भजन करायचे लोक. जुन्या माणसाचा पहाडी आवाज आहे. आताचा काळ बदलत चालला. या जुन्या माणसाने आऊत गळा घातलं जर कडेला गेलं ना तर या जुन्या माणसाचा आवाज ऐकल्याशिवाय बैल सुद्धा फिरत नव्हता. टन घेत नव्हता ना बैल. आज पोऱ्या फिरतो बापा त्याचं सोडा म्हणा. आज पोऱ्या नाही ऐकत बापाचं. मालकाच्या शब्दाशिवाय बैल फिरत नव्हता. पहाडी आवाजातली माणसं बैलाला सुद्धा गोड वाटायचं. गाणं म्हणल्याशिवाय बैल फिरत नव्हता. मोठा हाकायचे जुनी माणसं. तो बैल सुद्धा छंदानं पाणी तसा पुढं चालायचा मागायचा. कान टवकारलेले असायचे. बरं ते का एकदा गाणं म्हणावं लागायचं का? अहो सकाळी 7 ला आऊत गळा घातला तर 12 वाजेपर्यंत आवाज द्यावा लागायचा बैलाला. पण तेवढी ताकद. शेतकऱ्याला भूक लागायची म्हणजे का फुकट लागत होती ती. चटणी भाकर असायची. झाडाखाली बसला का चल रे सरजा चल रे राजा बिगी बिगी डौलान डौलान गाव मोठा वरत गान. 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 चल रे सरजा चल रे राजा बिगी बिगी डौलान डौलान गाव मोठा वरत गान. गाव मोठा वरत गान. गाव मोठा वरत गाव मोठा वरत गान. गाव मोठा वरत गान. गाव मोठा वरत गान. मालकन बैलच असायची पण मोठ अशी चालायची ना चंदानं. जुन्या काळातले भजने चालाय गोड वाटायचं. तसं स्वामीजींचा अभंग असायचा. धर्म करा धर्म कर. प्रत्येक काय कोणाचे ऐकलेले चाली होते का? असं येईल तशी चाली व्हायच्या त्यांच्यावाल्या. आम्हाला चाली ऐकावं लागतात आणि मग बसवावं लागतात. ते म्हणाल त्या चाली होत्या. असं होतं ते. मग स्वामीजी एक अभंग घ्यायचे. बरं अभंग झाला का मग प्रबोधन करायचे. जन गुरु नाही केला म्हणा पाहिजे. आता बरं का आयुष्याचं पहा बरं की आपल्या आयुष्याचं चाललं.
म्हणा बरं का माझ्या पाठीमाग. जनगुरु नाही केला त्याचा जन्म सफल झाला. कसं 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 वायाला गेला म्हणा बरं का. मग आता कसा वायाला गेला ते म्हणा बरं का. हे स्वामी म्हणायचे म्हणून तुम्हाला म्हणायला राहिलो. त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गे. तो कसा जन्माला आला हेला. म्हणा ना आता. काय भामटी माणसं आहे हो. आता नाही म्हणणार तर. जन्माला आला हेला. पाणी वाहता वाहता मला, पाणी वाहता वाहता मेला. पाणी वाहता वाहता मेला, पाणी वाहता वाहता मेला. पाणी वाहता वाहता मेला, पाणी वाहता वाहता मेला. पाणी वाहता वाहता मेला, पाणी वाहता वाहता मेला. बस मिळालं आयुष्य. या आयुष्याचा नाश होणं याच्याकरता भगवत साधना असावी आपल्या जीवनात. आता तरी पुढे याची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. म्हणून महाराज आपल्या आयुष्याचा नाश होणे करता एक महाराज विनंती करतात. महाराज सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, सगळ्यांच्या पाया माझे सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. काहो तुकोबर आहे ते चित्त तरी कशानं शुद्ध होईल. हित ते करावे देवाचे चिंतन करो. Hare
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय पार शिकवावे सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा यथामध्ये अवकाश बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे ना तरी बालक बबडा बोली का वाकुडा विचुका पाऊल आता जनकरावांचा आग्रह काय मोडता येणार नाही परत सासुरवास होईल मला तेवढं पिंगळा म्हणावं महाराज नुसता पिंगळा ऐकू नका बरं का ती संतांची भाषा आहे पिंगळा ऐकण्या अगोदर सूचना ऐका नसेल गुरु तर गुरु करून घ्या नसेल गळ्यात माळ तर गळ्यामध्ये माळ घाला आपल्या जीवनामध्ये पवित्र भगवत साधना असावी ज्या साधनेनं आम्हाला आनंद मिळेल असा चांगल्या साधूचा संग करा अच्छा चांगल्या साधूचा संग करा का होत महाराज आम्ही नाही गुरु केला नाही माळ घातली नाही भजन केलं काय जाणार आहे आमचं संत सांगतात तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय जाणार आहे पण संताची हृदयातली दया आहे निळोबाराय सांगतात मार्ग धावणे गेले आधी दया निधी संत महाराज म्हणतात गडेव इथं संताचं ऐकलं तर भलं होईल जगाच्या कल्याणा इथं संताचं ऐकलं तर भलं होईल पण महाराज म्हणतात गडे हो जर संताचं नाही ऐकाल हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत सेवती काळ बांधून देईल सरत सेवती काळ बांधून वर्तमान गोष्टीला न वर्तमान गोष्टी 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 बोला मी वर्तमान गोष्टी बोला मी वर्तमान गोष्टी बोला मी वर्तमान वर्तमान गोष्टीला न वर्तमान गोष्टी वर्तमान गोष्टीला न वर्तमान गोष्टी वर्तमान गोष्टीला न वर्तमान गोष्टी बोला मी वर्तमान गोष्टी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी
तुम्ही डुगु डुगु होय का डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु होय का तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु होय का तुम्ही डुगु डुगु ऐका चला सर्वांनी हात वरती करा एकदम मस्त पैकी हात एक टाळी जाता जाता पिंगळा महाद्वारे कोणी बोलत बोलता पिंगळा महाद्वारे कोणी बोलत देता पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देता एकदा टाळी वाजा आमच्या मस्त वैभव महाराजांकडे एकदा टाळकरी मंडळी करतात टाळी वाजा माझा मायेचा सागर आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार भेटणार नाही
सारखे कष्ट काही केले नाही कोणी तुझ्या या कष्टाची तुझ्या या कष्टाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला काही तुझे उपकार फिरणार नाही नबीची तांबणी तुग अंतराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगे आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार अनमोल जन्म दिला काही तुझे उपकार फिरणार नाही अनमोल जन्म दिला काही तुझे उपकार फिरणार नाही अत्यंत गोड छान या परिवाराने सुंदर असा महाप्रसाद केलेला आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय आपण कोणी जाऊ नये अशी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा सो शेवंताबाई संपतपूरकर या माता माऊलीला जाऊन गेले 1 वर्ष पूर्ण झाले आणि 1 वर्षानंतर या माता माऊलीच्या पश्चात हा संपूर्ण पूरकर परिवार या परिवाराने या माता माऊलीला एक योग्य सद्गती प्रदान व्हावी याच्याकरता केलेला आजचा हा संपूर्ण खाटाटोप आहे संपूर्ण प्रयत्न आहे खरं तर या आयोजनावरून या नियोजनावरून आपण सगळ्यांना कळालं असेल की या मातोश्रीवर या परिवाराचं किती प्रेम होतं ते प्रेम खरं तर या संपूर्ण प्रयत्नातून लक्षात येतं आहे फार भाग्यवान असेल ही मातोश्री की ज्या मातोश्रींनी शुद्ध बीजा पोटी अन फळे रसाळ गोमटी एक मुलगी आहे आणि मुलगा आहे या दोघांनाही जन्माला घातलं खरं तर आई वडील आपल्या मुलांवरती एकूण 15 संस्कार करत असतात आणि एक शेवटच्या संस्काराची जबाबदारी त्या मुलांवरती असते ती म्हणजे अंत्यसंस्काराची जबाबदारी आणि ती जबाबदारी आज हा परिवार अत्यंत यथार्थपणे खऱ्या अर्थानं परिपूर्णत्वास नेतोय म्हणून या परिवाराकरता सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा खरं तर जीवनामध्ये आई फार महत्त्वाची असते द्वारकेला गेलो होतो तेव्हा एक वाक्य वाचलं होतं ते वाक्य असं होतं भाई गया तो बलघटा
माणसाच्या जीवनातला भाऊ गेला की ताकद कमी होते बरं का. भाई गया तो बलगटा, बाप गया तो छत. जेव्हा बाप जातो ना तेव्हा छत नावाचं छत्र हरपून जातं. सगळा ऊन वारा पाऊस आपल्या अंगावरती येऊन कोसळतो. आणि शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, जिस दिन गई मावडी मानो सारा जग सुना हो जाता है. ज्या दिवशी मावडी म्हणजे आई, आपल्या जीवनातली आई जेव्हा आपल्यातून निघून जाते ना महाराज, तेव्हा आपल्यावरती निष्कामतेचं प्रेम करणारं या जगाच्या पाठीवर कोणीच नसतं. म्हणून म्हटल्या गेलंय महाराज, ही आई म्हणजे सामान्य नाही आहे. म्हणून आणि ह्या मातोश्री गेल्या, या माऊली गेल्या, पण सौभाग्यवती राहिल्या शेवटपर्यंत. म्हणून हा पुरकर परिवार खरं तर भाग्यवान आहे. या माता माऊली भाग्यवान असतील की या परिवारामध्ये एवढे चांगले रत्न जन्माला घातले. आणि आई गेल्यानंतरही आईचा हा एवढा मोठा सोहळा या परिवाराने आयोजित केला. खरं तर द्यावे तेवढे धन्यवाद या परिवाराला थोडेच आहे महाराज. बघा, आजच्या या मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, मी म्हणतो आपल्या महाराष्ट्राचा विचार केल्यापेक्षा आपल्या नाशिक जिल्ह्याचा आपण विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यातील एकमेव अवघा महाराष्ट्र ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या आवाजाने असेल व आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून असेल, आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नाव ज्यांनी रोशन केलं, ते आमचे परमसन्मित्र श्री हरिभक्ती परायण उत्कृष्ट कीर्तनकार गायनाचार्य श्रावणजी महाराज जगताप महाराजांकरता सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज, या परिवाराच्या ऋणानुबंधामध्ये असलेले आदरणीय महाराजश्री, या परिवाराने विनंती केली आणि त्या विनंतीला खरं तर महाराजांनी मान दिला. एक सांगू, आदरणीय महाराजश्रींची कीर्तनाच्या तारखा मिळणं तेवढं सोपं नसतं. पण महाराज या परिवाराचं आदरणीय महाराजश्रींवर असेल व महाराजांचं या परिवारावरती फार नितांत प्रेम आहे. त्या प्रेमापोटी खऱ्या अर्थानं महाराजश्री या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे महाराज. आणि विशेष सांगतो त्याही पुढचं आपल्या चांदवड तालुक्याचं वैभव आहे. एवढं गोड रत्न आपल्या या चांदवड तालुक्याला लाभलं आहे महाराज. ऐका, जेव्हा एखादा माणूस मोठा होतो ना महाराज, तेव्हा त्याला लई संकटांना तोंड द्यावी लागतात. लई संकट. लहान माणसाला कोणीच त्रास देत नाही महाराज, नाही का. आणि एक सांगू, जेव्हा आपण चांगलं काम करतो ना बाबा, जेव्हा आपण चांगलं काम करतो ना, तेव्हाच माणसाच्या जीवनात संकट येतात बरं का. मुर्द्यांच्या जीवनामध्ये कधी संकट येत नसतात महाराज. लोक कधी बाबळीच्या झाडाला दगड मारत नाही, बोरीच्या झाडाला मारतात. दाढ श्रीमंताच्या घरावरती पडत असते, गरिबाच्या नाही. कसून परीक्षा ही हुशार विद्यार्थ्याची पाहिली जाते, डप्पू विद्यार्थ्याची नाही. तसे संकट हे चांगल्याच माणसाच्या जीवनामध्ये येत असतात. आणि मी एक सांगून जाईल बघा, संकट हे माणसाचा चांगुलपणा सिद्ध करून जात असतात. म्हणून मला तरी वाटतं आदरणीय महाराजश्रींच्या जीवनामध्ये जेव्हा उत्तुंग जेव्हा शिखर गाठतायत, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक संकट आले असतील, पण महाराजांनी त्या सगळ्या संकटांना तोंड देत देत आपल्या चांदवड तालुक्याचं, आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव रोशन केलं आहे. म्हणून पुनश्च एकदा खरं तर आलेल्या संपूर्ण या आपेष्ट गणगोत्र परिवारांच्या वतीने आदरणीय महाराजश्रींचं पुनश्च एकदा मनस्वी धन्यवाद आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि गोड असं ज्ञानामृत आपण दिलं आहे. म्हणून या परिवाराच्या वतीने या परिवारातील दोघाही जणांना विनंती आहे की कृपया त्यांनी पुढे यावं आणि आपल्या दोघांच्याही शुभ करकमलांनी आदरणीय महाराजश्रींचं संत पूजन करावं. चला, सूचना देऊन टाकली सप्ताही 16 मार्च तसेच महाराजांकडून एक गोड सूचना आलेली आहे. 16 मार्च, 17 मार्च, 18 मार्च आणि 19 मार्चला काला आहे. गोड असा फार मोठा भव्य दिव्य सप्ताहाचं आयोजन आहे. त्याही सप्ताहाकरता विसापूर नगरीमध्ये फार मोठा पुनश्च एकदा कल्लोष त्या ठिकाणी होणार आहे. त्याही सप्ताहाकरता महाराजांश्रींकडून आपणा सगळ्यांना निमंत्रण आहे. आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं ही महाराजांकडून आपल्याला सगळ्यांना सूचना आहे. दोनही या नातवांकडून, या परिवाराकडून
आदरणीय महाराष्ट्रींचं या ठिकाणी संतपूजन होतं आहे. थांबा 2 मिनटं झालंय बघा. या परिवाराच्या विनंतीला मान देऊन या परिसरातील सगळी महाराष्ट्रातली ख्यातनाम गायनाचार्य, मृदंगाचार्य, सिंतवादक या ठिकाणी उपस्थित आहे. सिंतवादक आदरणीय योगेशजी भाऊ यांचेही या परिवाराच्या वतीनं धन्यवाद आभार व्यक्त करतो. गायनाच्या साथीकरता आदरणीय गिरी महाराज असतील, महाराजांचेही धन्यवाद आभार व्यक्त करतो. महाराजांबरोबर आलेले आकाशजी महाराज गिडगे, आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं वैभव आदरणीय महाराजांचेही धन्यवाद आभार व्यक्त करतो. मृदंग सेवेसाठी मृदंग आविष्कार, मृदंग अलंकार वैभव महाराज चौरे आदरणीय महाराष्ट्रीयांचेही धन्यवाद आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाकरता गोड अशी टाळाची वा पाठीमागं पावल्यांची गोड अशी साथ संगत दिली ते संपूर्ण नरुळ चिचपाडा भजनी मंडळ, या भजनी मंडळाचे सुद्धा या परिवाराच्या वतीने धन्यवाद आभार. या कार्यक्रमाकरता संपूर्ण आलेले आपेष्ट नातेवाईक, पाहुणे मंडळी, कृपया सगळ्यांना विनंती आहे कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये ही सगळ्यांना नम्र विनंती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की.